नमस्कार मंडळी आनंदी या मालिकेचा आजचा भाग खूप सुंदर दाखवला आहे। इकडे आनंदी, आरती आणि अर्ची ह्या तिघींनी मिळून असा काही प्लॅन केला आहे ज्याच्यामुळे आता विद्याधरचा खरा चेहरा ह्या तिघींनी सगळ्यांसमोर आणायचा ठरवलं आहे। म्हणजे विद्याधरने ज्या पद्धतीने आनंदीची फसवणूक केलेली असते, तिला पळून गेलेलं असतं, तिला किडनॅप केलेलं असतं, अगदी तसाच ड्रामा आता ह्या तिघींनी सुद्धा इथे क्रिएट केला आहे। आणि त्यावरून त्यांनी आता जे जे काही विद्याधर आनंदीसोबत वागलं आहे ते सगळं काही त्यांनी आता इथे मुलांना सांगितलं आहे, ज्याच्यामुळे युगंधर आणि आनंदीबद्दल मुलांच्या मनात जो काही गैरसमज निर्माण झाला होता तो सगळा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न आता इथे त्या तिघींनी सुद्धा केला। तर मंडळी, आजचा भाग खूप खतरनाक दाखवला आहे, त्यामुळे थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच मालिकांचे असेच येणारे रोजचे नवीन व्हिडिओज आणि नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील। आणि हो, सोबत व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका। तर मंडळी, इकडे ही शलाका आता इकडे विद्याधरला भेटायला आलेली असते। विद्याधर म्हणतो की त्या युगंधरच्या अशी काही गोळी घातली ना की तो युगंधर आता पूर्णपणे उद्ध्वस्त झालाय। काल जो काही प्रसंग झाला ना तो बघायला तू हवी होतीस। आणि तो म्हणत असतो की होळी रे होळी, पुरणाची पोळी, युगंधरच्या पोटामध्ये बंदुकीची गोळी, डिचक्याव डिचक्याव असं तो करत असतो। आणि म्हणतो की खरंच खरंच शलाका, तू काल हवी होतीस। काल जो काही प्रकार घडलाय ना, खरंच कमाल होता, तू असतीस ना अजून मजा आली असती। तर मंडळी, आता ही शलाका म्हणते, ए विद्याधर, तू जरा डोक्यावर पडलायस का? म्हणजे तुला काय वाटतं की तू त्या मुलांना चिठ्ठी बदललीस आणि हा सगळा खोटा मजकूर सांगितलास आणि मुलांसमोर हे सत्य आणलंस की युगंधर आणि आनंदीचं लग्न झालंय, म्हणजे तू काही मोठी तीर मारलीस? तुझी काही अक्कल कुठे गहाण ठेवलीस का रे? तुला जरा पण कळत नाहीये? आता विद्याधर म्हणतो, अगं शलाका, काय बोलतेस तू? अगं, त्या पोरांनी त्या युगंधरवर असा काही बॉम्ब फोडलाय आणि त्यांच्यामध्ये अशी काही विश्वासाची दरी निर्माण झाली ना, खरंच तू बघायला पाहिजे होतीस ग। आणि तो ढिंचक करत ना नाचायला सुरुवात करतो। शलाका म्हणते, रे बस रे, बस कर, काय फालतूगिरी चालू आहे तुझी? थोडा शांत बस आणि तुझ्या मेंदूची दारं उघड। अरे, मला माहिती आहे की तू चिठ्ठी बदललीस, मजकूर बदललास, मुलांसमोर सत्य समोर आणलंस आणि मुलांच्यामध्ये आणि त्या युगंधरमध्ये भिंत निर्माण केलीस गैरसमजाची, इथपर्यंत ठीक आहे। पण हीच मुलं उद्या जाऊन त्या मुलांना आणि आनंदीला आनंदीला जाऊन गाठतील आणि हे सगळं का केलं हे विचारतील। आणि तेव्हा आनंदी सगळं सांगेल की कसं तुझ्या काकाने तिच्यावरती अन्याय करण्याचा प्रयत्न केला, अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, कसा तिच्यावरती हात टाकला, भर लग्नातून तिला तू पळवून घेऊन गेलास, आणि कसं युगंधरला नाईलाजाने तिची अब्रू वाचवण्यासाठी, तिला इज्जत देण्यासाठी लग्न करावं लागलं। हे समज जेव्हा आनंदी त्या पोरांसमोर आणेल तेव्हा पोरांच्या नजरेतून ते दोघं नाही तर तू पडणार आहेस। हे एवढी साधी अक्कल नाहीये का रे तुला? आणि तेव्हा ही पोरं तुझ्या बापाचा तिरस्कार नाही करणार, त्यांच्या बापाचा तिरस्कार नाही करणार, तर तुझा तिरस्कार करतील की तू काय आहेस, तू किती नीच आणि खालच्या पातळीला जाऊन आनंदीशी वागलायस आणि आनंदीला प्रोटेक्ट करण्यासाठी युगंधरने तिच्याशी लग्न केलंय, हे पोरासनी समजल। तेव्हा पोरांच्या नजरेतून त्यांचा बाप युगंधर नाही तर तू उतरणार आहेस, तुला कळतंय का? आणि मंडळी, तेवढ्यात आता हा विद्याधर म्हणतो की अरे, माझ्या मेंदूला हे कळलंच नाही, म्हणजे मी ह्या अँगलने असा कधी विचारच नाही केला। तेवढा ती शलाका म्हणते, मग कर, हा विचार कर। जेव्हा तुझे विचार थांबतात ना तेव्हा तिथून माझे विचार सुरू होतात, माझं डोकं चालायला सुरुवात होतं। आणि मी ह्या सगळ्याचा विचार आधीच करून ठेवलाय, माझ्या डोक्यामध्ये एक भन्नाट प्लॅन आहे आणि मी त्याची सगळी तयारी करून ठेवली आहे। त्यावर हा आता म्हणतो की होय काय? मग काय काय शलाका, तुझ्या डोक्यात काय आहे, मला पण कळू दे। म्हणजे असा काहीतरी प्लॅन सांग ज्याच्यामुळे ही आनंदी त्या पोरासनी काय सांगायच्या आधी आपणच सगळा गेम चेंज केला पाहिजे। शलाका म्हणते, अरे मी तुला म्हणाले ना, जिथे तुझे विचार थांबतात ना तिथून माझा गेम सुरुवात होतो, माझ्या खेळाला सुरुवात होते। आणि ह्या सगळ्याची मी तयारी केलेली आहे, असं काही प्लॅन केलंय। ही आनंदी त्या मुलांना गाठण्याआधी, त्यांचं मन परिवर्तन करण्याआधी, त्यांना सत्य सांगण्याआधी मी असा प्लॅन केलाय ज्याच्यामुळे मुलं त्यांच्यासमोर आनंदीने आणि त्या युगंधरने कितीही गडगडले, कितीही सत्य सांगण्याचा प्रयत्न केला तरी मुलं अजिबात ती गोष्ट ऐकून घेणार नाहीये। विद्याधर म्हणतो, हे काय नक्की असं काय केलंय काय? तर मंडळी, आता ही शलाका म्हणते की तू आता फक्त बघ, असा काही डाव टाकणार आहे की त्याच्यामध्ये ही पोरं चांगलीच अडकणार आहेत। तर मंडळी, आता इकडे दाखवलंय की हा युगंधर आहे ना समिधाचं चित्र काढत बसलेला असतो आणि त्याला आता ही पृथ्वी आणि मिताली ज्या दिवशी समिधाचं श्राद्ध होतं आणि त्या श्राद्धाच्या दिवशी जो काही गोंधळ घातला होता ते सगळं आठवतंय। आणि एवढंच नाही आहे तर म्हणजे पृथ्वीचा आणि आत्तापर्यंत झालेला सगळा गैरसमज जेव्हा जेव्हा झाला त्या सगळ्या गोष्टी आता इथे
त्याला आठवत असतात. म्हणजे वटपौर्णिमेचा उपवास, आनंदीचा झालेला ब्लास्ट, ह्या सगळ्या गोष्टी आता त्याला एक एक करून आठवतात. इव्हन त्यांचा झालेला पुरस्कार, पृथ्वीने त्याचं जे प्रोडक्ट लॉन्च केलं होतं, ह्या सगळ्या गोष्टी आता तो आठवत असतो. आणि ते करता करता ते ड्रॉइंगसुद्धा तो करत असतो आणि समिधाला म्हणतो की समिधा, आज मुलं जी काही माझ्याशी वागलीत आणि माझा जो काही अपमान केला त्याचं मला वाईट वाटत नाही आहे. पण त्यांनी माझ्यावर, माझं तुझ्यावर असलेल्या प्रेमाची जी किंमत केली ना, त्याचं मला वाईट वाटतंय. माझ्या प्रेमाचं त्यांनी मोजमाप केलं, त्याची किंमत ठरवली ना, त्याचं मला वाईट वाटतंय. त्याला आता हेही आठवत असतं की पुरस्काराच्या दिवशी स्वतः पृथ्वीने सगळ्या मीडियासमोर युगंधर नाही तर बाबा, पहिल्यांदा बाबा म्हणून म्हणालेलं असतं. हे त्याच्याबद्दल जे चांगले क्षण असतात ना, ते सुद्धा त्याला सगळे आता आठवत आहेत. आणि तो इथे समिधाला म्हणत असतो की समिधा, खरंच मला असं वाटलं होतं की आयुष्याला आता चांगली सुरुवात होईल. मुलांमधली आणि माझ्यामध्ये जी काही दरी निर्माण झाली होती ते सगळं दूर होईल. पण तसं काही नाही झालं. पुन्हा एक वादळ निर्माण झालं. पण समिधा, खरं सांगू का, माझ्या आयुष्यात, माझ्या मनात अजूनही तुझ्यासाठी तितकीच जागा आहे, तितकंच प्रेम आहे. तूच माझ्या श्वासात आहेस. माझी छाती, याच्या छातीमध्ये तुझा श्वास चालू आहे. असं आता तो बरंच काय काय बोलत असतो. आणि त्याने समिताचं छान असं चित्र काढलंय. आता मुलांनी सगळे फोटो घेऊन गेलेले असतात. तर इकडे आनंदी मात्र आता खूप टेन्शनमध्ये आलेली असते. हॉलमध्ये ती एकटीच फेऱ्या मारत असते. आणि युगंधर जे तिला बोलला ना, ते आता तिला आठवत असतं की खरंच त्यावेळेला हे सगळं खोटं बोलली नसतीस तर आज ही वेळ आलीच नसते. खोट्याची सुरुवात केली नसतीस तर आज सगळं घडलंच नसतं. आणि तुझ्या ह्या खोट्याला मी सुद्धा बळी पडलो. आणि आज काय झालं, आज माझी मुलं माझ्यापासून लांब गेले. माझा तू विश्वासघात केलास, मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. असं बरंच काय काय आता युगंधर जे तिला बोललंय ना, ते सगळं ती आठवत असते. आणि तिला ना अचानक चक्कर यायला लागलेली असते आनंदीला. आनंदी ह्या सगळ्याचा दोष स्वतःला देत असते. विद्याधर, बाकीचे जे सगळे बोललेलं सगळं तिला आठवतं की या सगळ्याला तू जबाबदार आहेस, तुझ्यामुळे हे सगळं झालंय. आणि ती चक्कर येऊन खाली पडणार. तेवढ्यातच आता आरती आणि अर्ची दोघी पण तिथे आल्यात. आणि त्या दोघींनी तिला सावरलंय. आणि म्हणते, आनंदी दिदी. तेवढ्यात आरती म्हणते की तुम्ही इथे दोघीजणी, तुम्ही इथे कशा काय? त्यावर म्हणते की छायाताईने आम्हाला फोन केला होता आणि त्यांनीच आम्हाला इथे बोलवून घेतलं. आनंदी म्हणते की बरं झालं तुम्ही दोघी जणी आलात. मला खूप एकटं वाटतंय ग, खूप एकटं वाटतंय. मला ना कळतच नाहीये, सगळं संपलंय आरतीताई, आता खरंच सगळं संपलंय, मी हारले अगं. त्यावर आता ह्या दोघी सुद्धा तिला धीर देत असतात. आणि आरती म्हणत असते की आनंदी, तू असं का बोलतेस अगं? आम्हा सगळ्यांना धीर देणारी, आमच्या सगळ्यांना आधार देणारी, आज तूच असं बोलतेस का? आरची सुद्धा म्हणते की आनंदीताई, स्वतःच्या डोळ्यावरचा अंधार बाजूला करून आम्हाला वाट दाखवणारी तू, आणि आज आम्हालाच तू असं म्हणतेस का? तू अशी कशी हरू शकतेस? अजिबात नाही आहे, काही होणार नाही आहे. आज ही वेळ आली ना, ती आजची वेळसुद्धा निघून जाईल. काही होणार नाही आहे, सगळं काही नीट होणार आहे अगदी आधीसारखं. आम्हाला माहिती आहे ना, आमची आनंदी अशी सहजासहजी हार मानणारी नाही आहे. जे सगळं झालं ते आम्हाला कळलं आहे. मला माहिती आहे सगळं चुकीचं झालं आहे, चुकीच्या पद्धतीने समजलं आहे. पण आनंदी, ह्या गोष्टीचा त्रास करून घेण्यापेक्षा ही गोष्ट कशी सावरता येईल ना, ह्याचा विचार करायला हवा. आनंदी म्हणत असते की आरतीताई, आता काही होणार नाही आहे गं, काही नाही आहे, सगळं संपलं आहे. आरची म्हणते की आनंदीताई, असं कसं म्हणतेस तू? आमची आनंदीताई अशी हार मानणारी आहे का? अशा चुटकीसारखी सगळ्या गोष्टी सगळ्या सॉल्व्ह करते. आणि आमचा विश्वास आहे आनंदीताई, ही गोष्टसुद्धा अशीच तू चुटकीसारखी बाजूला करशील, आमची पूर्ण खात्री आहे. आणि तेवढ्यात आता ती हात पुढे करते आणि 1 2 3 4 आबा जादवांच्या नाती हुशार, असं म्हणून आता पुन्हा त्यांनी आनंदीच्या चेहऱ्यावर हसू आणलंय. आणि आरती म्हणते, आनंदी तू अजिबात काळजी करू नकोस, आम्ही दोघी पण तुझ्या पाठीशी आहोत. आणि आत्ता जी काही परिस्थिती आली ना, तिला सावरून घेण्यासाठी आम्ही तुला मदत करू, अगदी वाटेल ती मदत करू. तू फक्त सांग आम्हाला काय करायचं आहे ते. आणि त्या तिघींनी सुद्धा आता एकमेकांना अशी छान घट्ट अशी मिठी मारलेली असते. आणि आरती म्हणते की हे बघ, आता आम्हाला जायला हवं, खूप उशीर झालाय, पण तुला जेव्हा पण काही मदत लागेल ना, आम्हाला बिंदास बोलून घे, आम्ही दोघी पण तुझ्या पाठीशी आहोत. असं म्हणत आता ह्या दोघीसुद्धा निघून गेल्यात. आणि आता आनंदी आहे ना, ती छायाजवळ येते आणि म्हणते, छायाताई, खरंच तुमचे खूप आभार, थँक्यू सो मच. खरंच मला ना आता खूप गरज होती कोणाची तरी आधाराची, आणि तुम्ही माझ्या मनातलं ना अगदी बरोबर ओळखलं. बरं झालं तुम्ही ह्या दोघींना बोलून घेतलात त्या. आता ती म्हणते की हो, खूप उशीर झाला, आता आपण जाऊन झोपूया सुद्धा. आता छाया निघून जाते आणि आनंदी इथे समिताच्या फोटोच्या जवळ येते. आणि समिताजवळ हात जोडून म्हणते की समिताताई, तुम्हाला तर सगळी परिस्थिती माहिती आहे, जे काही घडलं ते सगळं तुम्हाला माहिती आहे. मला खरंच खूप हरल्यासारखं वाटतंय, पण मला ना आता तुमच्या सपोर्टची, तुमच्या आधाराची आणि तुमच्या ताकदीची गरज आहे. मी आता जे काही करायला जाणार आहे, जे काही करणार आहे ना, त्यामागे तुमचा आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी राहू द्या. तुम्ही माझ्या पाठीशी राहा.
आणि आता हे सगळं जेव्हा बोलत असते ना, तेव्हा हा विद्याधर मागून येतो आणि म्हणतो की काय त्या निर्जीव फोटोशी बोलतेस आणि तो निर्जीव फोटो काय तुझ्या पाठीशी राहणार आहे आणि काय ताकद देणार आहे ग. आणि तो आता इथे आनंदीवर हसत असतो. आनंदी म्हणते की फोटो निर्जीव असला तरी सुद्धा त्याच्या मागच्या भावना, प्रेम आणि त्याच्या मागचे आशीर्वाद आपल्या पाठीशी ना कायम असतात. समिधाताई आता जरी आमच्यामध्ये नसल्या तरी त्यांचा आशीर्वाद आणि त्या आमच्या सोबतच आहेत आणि त्या माझ्या पाठीशी आहेत, ही मला ठाम खात्री आहे त्याची. आता विद्याधर म्हणतो की येडी ग आनंदी येडी. खरंच तुला असं वाटतं की आता तू काही केलंस तरी पोरांचा तुझ्यावरती विश्वास बसणार आहे आणि ही सगळी परिस्थिती बदलणार आहे असं तुला वाटतं का? असं काही बी होणार नाही आहे. आता तर ह्या खेळाला खरी ती सुरुवात झाली आहे. आता तू पुढं बघशील अजून काय काय होणार आहे ते. अगं तुझ्यामुळे हे घर अख्खं रस्त्यावर आलंय. त्यावर आनंदी म्हणते की माझ्यामुळे हे घर रस्त्यावर आलंय? अजिबात नाही. रस्त्यावर आलाय तर तुमच्या कपटाचा खेळ. आता माझी लढाई सुरू झाली आहे. आणि तेवढ्यात आता हा विद्याधर म्हणतो की लढाई? केवढे मोठे मोठे भारी भारी आणि मोठे मोठे डायलॉग मारतेस ग. कुठून शिकलीस हे सगळं? कोणी रायटर लेखक वगैरे ठेवलंयस का? डोळ्यासमोर अंधार, डोळ्याने दिसत नाही, हातामध्ये फुटकी कवडी नाही आणि बाई चालली लढाई लढायला. काय लढाई लढणार आहेस तू? अगं आताच म्हणलो ना, डोळ्यासमोर अंधार आहे तुझ्या आणि चालली आहे ढगाला मिठी मारायला. अगं काय बोलते तू? आनंदी म्हणते आता तर ही मी लढाई लढून दाखवणारच आणि तुम्हाला हरून दाखवणारच आणि मी जिंकणार. हा विद्याधर म्हणतो वय काय, मला पण बघायचंच आहे. पण आनंदी एक मात्र भारी या, कसले भारी भारी डायलॉग मारतेस? कुणी शिकवले कुणी तुला हे डायलॉग? त्यावर आनंदी म्हणते की काय ना, माझा सगळ्यात भारी आणि शेवटचा डायलॉग मी त्याच दिवशी ऐकवीन ज्या दिवशी तुम्हाला मी माझ्या पायाशी आणेन आणि माझ्या पायावर तुम्हाला नाक घासायला लावेन. असं म्हणत आनंदीने आता स्वतःचा पदर धरलाय आणि तो कमरेला खोचलाय. छान दाखवलाय हा मुमेंट. तेवढ्यात हा विद्याधर म्हणतो की मी आणि तुझ्या पायावर नाक घासणार हे कधी शक्य नाहीये ग. अशी स्वप्न बघू नकोस. आनंदी म्हणते की मी स्वप्न बघत नाहीये, हा माझा शब्द आहे आणि मी हे करून दाखवणार आणि तुम्हाला माझ्या पायावर नाक घासायला लावणार आणि हे कुटुंब पुन्हा एकत्र आणून तुम्हाला एकटं पाडणार. तर मंडळी आता इकडे आनंदी ही एकटीच उभी असते. माई आणि बापू तिथे येतात. माई म्हणते अगं आनंदी, आनंदी अगं कर ना काहीतरी, कालपासून मुलांनी रूममध्ये स्वतःला कोंडून घेतलंय, काही अन्नाचा कण पण पोटात गेला नाही आहे गं, आनंदी काहीतरी कर. ती खूप पॅनिक झालेली असतात माई. हां, आनंदी म्हणते की माई माई शांत व्हा, नका काळजी करू. मी आता असं काही करणार आहे ना की ज्याच्यामुळे मुलं सगळा राग विसरून जातील आणि मी मुलांचं पुन्हा एकदा मन जिंकणार आहे. माई म्हणतात म्हणजे नक्की असं काय करणार आहेस? आनंदी म्हणते की माझ्याकडे ना एक आयडिया आहे. मुलांना जर रूमच्या बाहेर काढायचं असेल, त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणायचं असेल तर माझ्याकडे खरंच आयडिया आहे. माई म्हणतात की काय आम्हालाही सांग. आणि मंडळी आता ही तिची जी काही आयडिया आहे ना ती आनंदी माईंना सांगत असते. माई म्हणतात पण हे सगळं तू तू एकटी कसं काय करणार आहेस? कसं काय शक्य आहे? आनंदी म्हणते मी एकटी नाही आहे, माझ्यासोबत आणखीन काही जण आहेत. माई म्हणतात की कोण आहेत? तेवढ्यात आता तिथे आरची आणि आरती आल्यात, दोघी पण आल्यात आणि त्या म्हणतात की आम्ही आम्ही दोघी जणी आहोत म्हणून. त्यावर माई म्हणतात की तुम्ही तुम्ही दोघी इथे? त्यावर आता आनंदी म्हणते की हो मीच त्या दोघींना बोलवलं आहे, ह्या दोघी जणी मला मदत करणार आहेत आणि या सगळ्यामध्ये माझी ढाल बनून सुद्धा उभी राहणार आहेत. त्यावर आता बापू म्हणतात पण तुमचा प्लॅन आहे तरी काय, तो तरी सांगा आम्हाला. तर मंडळी तेवढ्यात आता आनंदी तिचा जो काही प्लॅन असतो म्हणजे या तिघींनी मिळून जे काही ठरवलं ना ते माईंना आणि बापूंना सांगत असते. आता ते सगळं सांगून झाल्यानंतर इथे बापू म्हणतात वा वा, काही छान प्लॅन बनवला आहे, मस्त. पण आता आनंदी म्हणते की फक्त प्लॅन मस्त असून चालणार नाही आहे, तुमच्या दोघांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असायला हवा. माई म्हणतात की नका काळजी करू, आमचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे, सगळं काही नीट होईल. आनंदी म्हणते की हो, मला मुलांमध्ये आणि मालकसाहेबांमध्ये जी काही दरी निर्माण झाले, जे काही गैरसमज निर्माण झालेत ना ते सगळे दूर करायचे आहेत. एकदा काही सगळे गैरसमज पुसून दूर झाले ना की सगळं कसं आधीसारखं नीट होईल. तर मंडळी आता इकडे दाखवलं की तिन्ही मुलं रूममध्ये झोपलेली असतात. पृथ्वी ते सोफ्यावर झोपला आहे, मिताली बेडवर झोपलेली असते आणि प्रांजल खाली झोपलेला असतो. आणि तेवढ्यात आता मितालीला जाग येते आणि तिने बघितलेलं असतं की हा पृथ्वी असाच झोपून गेला आहे. आणि तेवढ्यात हा प्रांजल आहे ना झोपेमध्ये बडबडत असतो की बाबा का केलं तुम्ही असं, का वागलात तुम्ही असं, का फसवलं आम्हाला, का असा आमचा विश्वासघात केलात, सांगा ना बाबा, का फसवलं आम्हाला. असं आता जेव्हा मी ही मिताली ऐकते ना, मिताली जाते त्याच्या अंगावर पांघरून टाकते आणि त्याला शांत अशी झोपवते. आणि त्यात ती उठून परत येत असते तेव्हा तिचा पाय ना तिथे असलेली पाल असते त्या पाळीवर पडतो आणि ती इतकी घाबरते आणि उड्या मारतच बेडवरती जाते. आणि तिच्या ह्या आवाजाने ना हे आता प्रांजल आणि पृथ्वी दोघंसुद्धा उठतात आणि आता ती म्हणते की लांब हो पाळ आहे तिथे, बाजूला होणार आहे. आणि ह्या दोघं जण आहेत ना आता माई आणि बापू हे सगळं काही तिथे त्यांची गंमत बघत असतात. मिताली इतकी घाबरलेली असते, बेडवरती उड्याच मारत असते. पृथ्वी जातो आणि म्हणतो की काय झालं? पृथ्वीने जाऊन बघतो तिथे पाळ असते. आता ही मिताली म्हणते अरे जा ना दादा तिथून बाजूला हो ना, का तू तिथे जवळ जातोयस?
आता पृथ्वी जातो आणि ती जी पाळ आहे ना ती बघतो आणि ती पाळीला हातामध्ये पकडतो आणि ती पाळ असते जी खोटी असते. तो म्हणतो, अगं ही खोटी पाळ आहे, नकली पाळ आहे, काय एवढी घाबरतेस तू? मिताली म्हणते, नाही नाही हा, फेकून दे ती, फेकून दे, माझ्या जवळ आणू नकोस. पृथ्वी म्हणतो, अगं खोटी आहे ती, बघ तर. जसा पृथ्वी तिच्या जवळ जातो ना, मिताली बेडवरून खाली उतरते आणि सरळ बाहेरच धावून येते. आता माई म्हणतात, ही बाहेर येण्याआधी आपल्याला इथून जायला हवं. आणि हे दोघं सुद्धा, आता माई आणि बापू तिथून निघून जातात. आणि मंडळी, आता ही मिताली इतकी घाबरली आहे की धावत धावत इकडे ती बाहेर हॉलमध्ये येते. आता हे दोघं पण झोपेतनं उठून हसत असतात आणि तिची मस्करी घेत असतात. आणि ती इतकी घाबरली आहे, बाहेर हॉलमध्ये येते आणि जोरजोरामध्ये मध्ये ओरडत असते की प्लीज वाचवा 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 असं ओरडत असते. बाकीच्यांना सगळ्यांना कळत नाही नक्की काय झालं. सगळेजण असे बाहेर धावत येतात, तर म्हणतात, अगं मिताली काय झालं, काय झालं. आता हे बाकीचे लोक येण्यात ये ना, इकडे आरती आणि आरची दोघींनी ना स्वतःच्या चेहऱ्याला अशा ओढण्या बांधलेल्या असतात आणि हातातून एक ब्लँकेट आणलेलं असतं आणि त्या ब्लँकेटमध्ये त्याने तर मितालीला गुंडाळलंय. मिताली म्हणते, कोण आहात तुम्ही, कोण आहात, काय करते तुम्ही हे माझ्यासोबत. आणि ते ना जोराजोरामध्ये आरडाओरडा सुरुवात करायला करतात. इथे हा विद्याधर सुद्धा बाहेर धावत येतो आणि म्हणते, कोण आहात तुम्ही, कोण आहात, आणि मितालीला असं का पकडलंय. आता हे सगळेजण तिला सोडवण्याचा प्रयत्न करतात आणि मितालीला ह्या दोघांच्या तावडीतून सोडवलंय. आता या सगळ्यांना कळत नाही नक्की हे कोण आहेत. त्यांना असं वाटतं की घरात चोर शिरलेत की मुलीला कोणी किडनॅप करणारे लोक आहेत की काय. आणि तेवढ्यात आता मितालीला सोडवलंय आणि तेवढ्यात युगंधर येतो आणि म्हणतात की कोण आहे, कोण आहे, कोणाची हिंमत झाली माझ्या घरात माझ्या मुलीला हात लावण्याची. आणि तेवढ्यात आरची तिच्या चेहऱ्यावरची ती ओढणी काढते आणि युगंधर म्हणतो, आरची तू. आता सगळ्यांनाच मोठा धक्का बसलाय की आरची. आणि नंतर आता आरतीच्या सुद्धा चेहऱ्यावरचा ओढणी बाजूला करते आणि आता युगंधर बघतो तर आरती आणि आरची ह्या दोघी जणी. आता हा सगळ्यांनाच मोठा धक्का बसलाय आणि म्हणतो की काय चाललंय, काय फालतूपणा सुरू आहे हा. आरती तू तू हे करतेस. आता पृथ्वीसुद्धा म्हणतात, ए तू तू इथे काय करते एवढ्या उशिरा आमच्या घरामध्ये, आणि हा काय सगळा प्रकार आहे, माझ्या बहिणीला हात लावायची हिंमतच कशी झाली तुझी. आणि मंडळी तेवढ्यात आता शिल्पासुद्धा म्हणते, आमच्या घरात येऊन आमच्या मुलींवर हात टाकता, त्यांना पळून नेण्याचा प्रयत्न करता, तुम्हाला लाजा वाटत नाही आहे का. थांब, मी आत्ताच्या आत्ताना पोलिसांनाच फोन करते. मंडळी आता ह्या दोघीजणी घाबरले असतात बरं का. कोणालाच कळत नाही आहे की ह्या नक्की दोघींनी असं का बरं केलं आहे. तेवढ्यात आनंदी म्हणते की थांबा, पोलिसांना फोन करायची काही गरज नाही आहे. मीच सांगितलं होतं ह्या दोघींना हे सगळं करण्यासाठी, माझ्या सांगण्यावरूनच ह्या दोघींनी केलं आहे. मंडळी आता आनंदीने हे सगळं केलं आहे का माहिती आहे का. कारण विद्याधरने ज्या पद्धतीने आनंदीला लग्नातून अशा पद्धतीने उचलून नेलं होतं, ज्या वेळेला म्हणजे स्वतःच्या घरच्या मुलीला त्रास दिल्यानंतर, असं पळून नेल्यानंतर काय त्रास होतो, काय होतं हे आता आनंदीला दाखवून द्यायचं असतं. आणि कशा पद्धतीने विद्याधरने आनंदीला त्रास दिला होता आणि म्हणून मालक साहेबांना आनंदीशी लग्न करावं लागलं, तिचं लग्न मोडलं होतं, हा सगळा सीन तिला त्या मुलांच्या समोर आणायचा असतो. आणि म्हणूनच हे आनंदीने केलेलं असतं. की आता तुम्हीच सांगा की तुमच्या बहिणीसोबत आणि तुमच्यासोबत असं वागल्यानंतर, एखाद्या मुलीला असा त्रास दिल्यानंतर काय होतं. आणि या गोष्टीवरून आता आनंदीने विद्याधरचा हा खरा चेहरा आहे ना, तो सगळ्यांच्या समोर आणलेला, सगळ्यांच्या समोर म्हणजे खरं तर मुलांना पटवून देण्यासाठी तिने हे सगळं केलेलं आहे. तर मंडळी, हे एवढं सगळं झाल्यानंतरही मुलांनी दुसऱ्या दिवशी म्हणजे युगंधर आणि आनंदीचा घटस्फोट घेण्यासाठी डिवोर्स पेपर रेडी करून आणलेले असतात. आता मुलांना हे कळलंय की युगंधरने आनंदीशी जे काही लग्न केलंय ते जबरदस्तीने केलंय, नाईलाजाने करावं लागलंय. पण मंडळी, या सगळ्यामध्ये आता मोठा ट्विस्ट हा आहे की या माणसाने म्हणजे विद्याधरने पुन्हा जाऊन मुलांचं ब्रेन वॉश केलंय. आणि त्याच्यामुळे पृथ्वीने आता युगंधरासमोर दोनच ऑप्शन ठेवलेत. एकतर आनंदीसोबत घटस्फोट घ्या, तिच्यापासून लांब व्हा, नाहीतर आमच्यापासून लांब व्हा. तुम्हाला दोघांपैकी कोणाला तरी एकाला चूज करावं लागणार आहे. तर मंडळी, या सगळ्यामध्ये आता युगंधर काय निर्णय घेणार हे आपल्याला उद्याच्या भागामध्ये पाहायला मिळेल. तर तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या.